नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. ईश्वर वठार येथे शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या. गणेशवाडी येथील 3 दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची धाड. स्वाभिमानीत साखर सम्राटांना प्रवेश बंद, रविकांत तुपकर यांची घोषणा. प्लॅस्टिक बंदीबाबत मंगळवेढा नगरपालिका प्रशासन अनभिज्ञ, पहिल्या दिवशी शून्य कारवाई. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सांगोला शहर देशात 58व्या क्रमांकावर. आणि शेलेवाडीचे राजेंद्र माळी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील अनिशा हनुमंत लवटे वय 17 या पॉलिटेक्निकलच्या आपल्या 2 भावंडाचा शैक्षणिक खर्च वडील करू शकत नाहीत म्हणून तिने राहत्या घरी पंख्याला साडीने बांधून आत्महत्या केली. 1 एकर जमीन असलेले हनुमंत काशनाथ लवटे यांना 2 मुली व 1 मुलगा, तर अनिशा ही 2 नंबरची मुलगी. ती पॉलिटेक्निकल कॉलेज तासगाव येथे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिकल या द्वितीय वर्षाला होती. आपला शिक्षणाचा वाढता खर्च करताना वडिलांशी होणारी ओढाताण ही अनिशाला बघवत नव्हती. ही होणारी ओढाताण थांबावी म्हणून तिने मृत्यूला जवळ केले. आपण गेल्यावर आपल्या बहीण भाऊ यांना तरी वडील चांगले शिक्षण देतील. मृत्यूपूर्वी अनिशाने चिठ्ठी लिहिली असून यामध्ये आपल्या शिक्षणाचा खर्च वडील करू शकत नाहीत असा उल्लेख केला आहे. मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथे भेसळयुक्त दूध तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता अधिकारी उल्हास इंगोले यांच्या पथकाने शुक्रवार दिनांक 22 जून रोजी अचानकपणे शेलेवाडी येथील 3 दूध संकलन केंद्राच्या मालकांच्या राहत्या घरी छापा टाकून दुधाचे नमुने तपासण्यासाठी घेतले व भेसळयुक्त दूध तसेच भेसळयुक्त पदार्थ जप्त करून भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट केला. सिद्धेश्वर कदम यांच्या मेसर्स सुमित मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट तर ऋषिकेश कदम यांच्या हॅडसन ॲग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड या दूध संकलन केंद्रावर भेसळयुक्त दूध तयार करण्यात येत होते. या धाडीत सिद्धेश्वर कदम यांच्या घरातून एकूण 2 गाय दुधाचे नमुने विश्लेषणाने घेऊन उर्वरित 1950 लिटर भेसळयुक्त गाय दूध एकूण किंमत 37,050 जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच भेसळीच्यासाठी वापरण्यात आलेले व्हेप परमिट पावडर वजन 273 किलो किंमत 30,576 व लॅक्टोज पावडर वजन 198 किलो किंमत 22,176 असा एकूण 89,802 किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तर ऋषिकेश कदम यांच्या निवासस्थानी मारलेल्या छाप्यात एकूण 1 गाय दुधाचा नमुने विश्लेषणाचे घेऊन उर्वरित 470 लिटर भेसळयुक्त गाय दूध एकूण किंमत 10,575 जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच भेसळ करण्यासाठी वापरण्यात येत असलेले द्रवरूप पदार्थ, खाद्यतेल, साखर व दूध एकत्रित एकजीव करून 4 लिटर जप्त करून नष्ट करण्यात आला असून सदर आस्थापनेस दूध संकलन बंद करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या आस्थापनेचा परवाना रद्द करण्याबाबत पदानिर्देशित अधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे. तर गणेशवाडी येथील मेसर्स ज्योतिर्लिंग सहकारी दूध उत्पादक संस्था येथे मारलेल्या छाप्यात 1 गाय दुधाचा नमुना तपासण्यासाठी घेण्यात आला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. माढ्याचा उमेदवार कोण हे खासदार राजू शेट्टी व शेतकरी ठरवतील. मात्र लवकरच सोलापूर जिल्ह्यातील काही नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार आहेत. यात एकही कारखानदार नाही. यापुढे एकही कारखानदाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश दिला जाणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. यावेळी तुपकर यांनी बोलताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता ज्यांनी शेतकरी संघटनेच्या जीवावर पदे मिळवली आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली ते शेतकरी या नेत्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असाही टोला लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले की काही भागामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सक्रिय नसल्याचे दिसत असले तरी भविष्य काळात या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरू. हे सरकार उद्योगपतींचे आहे. सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नसून सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. अलीकडच्या काळात तर आंदोलन करणारे जे यांचे समर्थक आहेत. खरे आंदोलकांना दाबण्यासाठी ही त्यांची राजकीय खेळी आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या सरकारच्या विरोधात एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्रात 23 जून पासून प्लॅस्टिक बंदीची घोषणा केल्यानंतर सर्वत्र कारवाईचा सपाटा सुरू असताना मंगळवेढ्यात मात्र नगरपालिकेचे प्रशासन यापासून अलिप्त दिसून आल्याचे पहिल्याच दिवशी 0% कारवाई झाल्याची चर्चा असल्याने नगरपालिकेकडून प्रशासनाने केलेल्या प्लॅस्टिक बंदीला हरताळ फासण्याचा प्रकार झाल्याचे शुद्ध नागरिकांकडून बोलले जात आहे. प्लॅस्टिक बंदीबाबतचा आदेश काढल्यानंतर 23 जून पासून काटेकोरपणे अंमलबजावणी होणार याची माहिती वृत्तपत्रातून व सोशल मीडियावर वारंवार येत होती. लोक सजग झाले. मात्र नगरपालिका प्रशासनाने याबाबत जनजागृती करण्यापलीकडे काहीच केले नसल्याचे दिसून येते.
येते। प्लास्टिक पिशवी दिसली की 5,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे। तरी देखील मंगळवेढ्यात अनेक प्लास्टिक पिशव्या शनिवारच्या दिवशी बाजारात दिसत होत्या व ग्राहकांच्या हातात तसेच खिशातही होत्या। दारूबंदी गुटखा बंदी झाली नाही मग प्लास्टिक बंदी तर कशासाठी असे म्हणत काही जण उघडपणे कॅरी बॅगचा वापर करून नियम मोडताना दिसून आले। मंगळवेढा नगरपालिकेने प्लास्टिक बंदीबाबत तातडीने बैठक घेऊन कर्मचाऱ्यांना याबाबत योग्य त्या सूचना देऊन संबंधित विभाग कार्यक्षम ठेवायला हवा होता, परंतु मुख्याधिकारी रजेवर असल्याने व मुख्याधिकारी पदाचा कार्यभार इतरत्र असल्याने नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नाही, त्यामुळे प्लास्टिक बंदीबाबत कर्मचाऱ्यांना सांगायचे कोणी हाही प्रश्न आहे। शिवाय शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही हाच नियम लागू असून नियम मोडणाऱ्याकडून 5,000 रुपये घेतल्यानंतर त्यांना तशी पावती दिल्याची तरतूद आहे, परंतु नगरपालिकेने याबाबत पावती पुस्तक तरी छापले आहे की नाही हे देखील आणखी समजू शकलेले नाही। मंगळवेढा नगरपालिकेत सध्या सत्ताधाऱ्यांचे वाद सुरू आहेत। प्रत्येकाला आपले महत्त्व कमी होऊ द्यायचे नाही। मुख्याधिकारी रजेवर गेले आहेत। कर्मचाऱ्यांना आता अधिकाऱ्याऐवजी पदाधिकारी जाब विचारतात, परंतु प्लास्टिक बंदीबाबत मात्र कोणीही पुढाकार घेताना दिसत नसल्यामुळे तहसीलदारांनीच यात लक्ष घालून प्लास्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्रपणे यंत्रणा राबवली तरच मंगळवेढा प्लास्टिक मुक्त होईल अशी प्रतिक्रिया जाणकारातून व्यक्त केली जात आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2018 अभियानांतर्गत देशातील पहिल्या टॉप 100 शहरांच्या यादीत सांगोला शहराने 58व्या क्रमांक मिळवला असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रज्ञा पोद्दार यांनी दिली आहे। नगरपालिकेकडे कोणतेही अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध नसताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ओला व सुका कचरा व्यवस्थापन केले आहे। त्यातच नगरपालिकेने तयार केलेल्या कंपोस्ट खताला केंद्र सरकारचा हरित महासिटी कंपोस्ट ब्रँडचा दर्जा मिळाल्याने सांगोला शहराच्या स्वच्छतेचा दर्जा अधिक उंचावला आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2018 हे अभियान न राहता लोक चळवळ होण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। केंद्र शासनाने सुरू केलेले स्वच्छ सर्वेक्षण 2018 या महत्त्वाकांक्षी अभियानात सांगोला शहराचा समावेश झाल्यानंतर मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, आरोग्य विभागातील कर्मचारी, स्वच्छाग्रही यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छतेसाठी जनजागृती केली। स्वच्छतेचा संदेश देण्याबरोबर ओला व सुका कचरा विलगीकरण करून तो घंटागाडीतच द्यावा यासाठी सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेला नागरिकांतून चांगला प्रतिसाद दिला। ही मोहीम सुरू असताना नगरपालिकेला स्वच्छाग्रहीचे देखील सहकार्य मिळाले। नगरपालिकेच्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून ओला व सुका कचरा व्यवस्थापन केले जात आहे। दररोज ओला व सुका कचरा घंटागाडी मार्फत गोळा केला जात आहे। स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरात सर्वत्र स्वच्छता दिसत असल्याने शहराचा कायापालट झाला असल्याचे चित्र दिसत आहे। शेलेवाडी येथील राजेंद्र सावता माळी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी 307व्या रँकने निवड झाली आहे। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने जून 2017 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या। या परीक्षेत राजेंद्र माळी हा 307च्या रँकने उत्तीर्ण झाला। त्याचे जिल्हा परिषद शेलेवाडी येथे प्राथमिक शिक्षण तर माध्यमिक शिक्षण गणेश विद्यालय गणेशवाडी येथे तसेच महाविद्यालयीन शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले। MBA चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला। वडील शेतकरी व आई गृहिणी असतानाही त्याने पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। मंगळवेढा तालुक्यात एकंदरीत 4 पोलीस उपनिरीक्षक झाले आहेत। त्यांच्या यशाबद्दल हनुमंत बनसोडे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। ईश्वर वठार येथे शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। गणेशवाडी येथील 3 दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाची धाड। स्वाभिमानीत साखर सम्राटांना प्रवेश बंद, रविकांत तुपकर यांची घोषणा। प्लास्टिक बंदीबाबत मंगळवेढा नगरपालिका प्रशासन अनभिज्ञ, पहिल्या दिवशी शून्य कारवाई। स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सांगोला शहर देशात 58व्या क्रमांकावर आणि शेलेवाडीचे राजेंद्र माळी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। तोपर्यंत पाहत रहा फक्त दामाजी न्यूज। नमस्कार।